उपस्थित करत नाहीये, परंतु आपण बघत असाल की एका बाजूनं मराठा आरक्षण, दुसऱ्या बाजूनं ओबीसीचा मुद्दा आहे, तिसऱ्या बाजूनं धनगर आरक्षणाचा आहे. हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं हे सगळे रिझर्वेशन कुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे. राहुलजी गांधींनी एक घोषणा केलेली आहे, ज्यांची जेवढी हिस्सेदारी तेवढा त्यांचा सहभाग, आणि त्यासाठी देशभर जातीनिहाय जनगणनेचं सूतोवाच त्यांनी केलेलं आहे. आपण बघत असाल कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये अशा पद्धतीच्या जातीनिहाय शिरगंती जी आहे ती सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर जातीनिहाय जनगणना आम्ही सुरू करू आणि ज्या ज्या जातीचं लोकसंख्या जेवढी आहे त्यांना त्या पद्धतीनं रिझर्वेशनसाठी आमचं सरकार केंद्राकडे त्यासाठी शिफारस करणार आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचंच इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात असणार आहे. त्यावेळी देशभर या संबंधामधली भूमिका आम्ही ठेवणार आहोत. आणि ही जातीयवादी भूमिका घेणारे भाजप सरकार आणि इथं त्यांची निवडणूक लढवणारे त्यांचे प्रतिनिधी ह्यांना मोठी चपराक बसली असती. परंतु नितीश बाबूचं आणि चंद्राबाबू नायडूचं नीती आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर असल्यामुळं येणाऱ्या वर्षभरामध्ये काही उलटापालट होऊ शकते आणि केंद्रातलं सरकार गडबडू शकतं. यांनी जातीयवाद, धर्मवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जातीमध्ये, धर्मामध्ये फूट पाडून जनतेमध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान यांनी रचलेलं आहे. आणि एवढं करून सुद्धा आता ते सांगतायत एक है तो सेफ है, ही मोदींची घोषणा. आणि ह्यांची घोषणा आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बटेंगे तो कटेंगे. अरे हा काय प्रकार आहे कळत नाही. तुम्ही हा देश तोडण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करताय. तुम्ही पंतप्रधान असून सुद्धा तुम्हाला हा देश एकसंघ ठेवता येत नाही. आणि मग एकत्रित आल्यानंतर सगळे सेफ होऊ, हे अत्यंत पोकळ अशी घोषणा त्यांची ठरलेली आहे. आणि तोच मुद्दा यांना सुद्धा लागू होतो, योगींना. अशा पद्धतीनं आमच्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेली मतं याची जर बेरीज केली तर जवळजवळ 154 ठिकाणी 154 विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आमचे आमदार निवडून येतात. आपल्याला माहिती आहे 288 मध्ये 145 मिळाले तर सरकार येऊ शकतं. उलट आमच्याकडे 9 जागा आमच्या जास्त होतात 145 ऐवजी 154. परंतु आम्ही तरीसुद्धा समाधानी नाही. आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या जवळ 180 ते 190 जागा महाराष्ट्रभर येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल. हे सरकार आल्यानंतर आमच्या नेत्यांनी राहुलजी गांधी, माननीय पवारसाहेब, माननीय उद्धवजी ठाकरे आणि इंडिया आघाडीतले अनेक पक्ष यांनी मुंबईमध्ये जी पंचसूत्री कार्यक्रमाची घोषणा केली, त्या घोषणेमध्ये जी सध्या हे सरकार चालवतं लाडकी बहीण योजना, त्याच्याऐवजी आता चर्चा अशीच होते की हे सरकार गेलं की कारण त्या टी व्हीमधल्या जाहिरातीकडे बघितलं आपण तर 2 महिला एकमेकींना सांगत असतात की आता आपल्याला 1500 रुपये मिळत आहेत आणि उद्या भाजपचं सरकार नसेल तर ही योजना बंद होईल, अशी ॲड आहे. आणि त्याच्यात म्हणते एक दुसरी की नाही आता भाजपला निवडून दिलं तर आम्हाला 2100 रुपये मिळतील. ही योजना आम्ही बंद करू देणार नाही, परंतु या योजनेचं नाव वेगळ्या पद्धतीनं करून महालक्ष्मी योजना ही आणून प्रत्येक महिलेला, कुटुंबातल्या महिलांना, लाडकी बहीण असेल किंवा आई असेल, यांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये आम्ही
देण्याची घोषणा आमच्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली आहे.